आणि यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. कोमल इंगोले. हार देऊन सन्मान करूयात. महिला मंडळाच्या अध्यक्ष जयाताई सूर्यवंशी हे या बालिकेचा या ठिकाणी प्रथम सन्मान करतील, कारण तिनं बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देखील या ठिकाणी अतिशय सुरेख अशा स्वरूपाचं मनोगत व्यक्त केलेलं होतं. त्यावेळेस आपण फक्त तिचा एक हार देऊन सन्मान केला होता. यावेळेस तिचा आपण सर्व आपल्या महिलांच्या वतीनं एका लहान बालिकेचा या ठिकाणी सन्मान महिला मंडळाच्या अध्यक्ष जयाताई सूर्यवंशी यांच्या हस्ते आपण करूयात. मी कोमल इंगोलीला विनंती करतो की तिने आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं. जय भीम. माझे नाव कोमल महादेव हिंगोले. मी आपल्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर मी 2 शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. हाती न तलवार घेता बुद्ध राज्य करी जगावर. ज्या काळात अशांती, अधर्म, हिंसा, अंधश्रद्धा यांचा प्रचंड स्तू माजला होता, त्या काळात संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं, अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. महाराष्ट्रात जन्मालेला प्रत्येक मावळा उठून उभा राहील तरच हे स्वराज्य उभं राहील, ही संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे. ज्या महापुरुषांना स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं, अशा तनातनातल्या कणाकणातल्या मनामनातलं जिव्हाळ्यातलं नाव म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. स्त्री शिक्षण, समता व स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर झटणारे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असे सांगून अंधारलेल्या समाजाला स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज. अरे कसा असेल तो काळ, असं म्हणतात ना, जर एखादी रात्र काळोखी असेल तर येणारा सूर्योदय तितकाच प्रखर व तेजस्वी असतो. ज्या काळात अस्पृश्यांची अवस्था किंवा मुंग्यापेक्षाही बेकार असताना समाज व्यवस्था बदलण्यासाठी दिव्य ज्योत जन्माला आली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रेतलेकरांची उचलून खांद्यावरी कशी राहिली ती माय, प्रेतलेकरांची उचलून खांद्यावरी कशी राहिली ती माय, साऱ्या जगाचे पोषण करणाऱ्या त्या भीमदुधावरची साय, साऱ्या जगाचे पोषण करणाऱ्या त्या भीमदुधावरची साय. कारुण्याचा झरा, दीन दलितांची आई माता रमाई. जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव, सांगून गेले मज भीमराव. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय धम्मपीठ येथे जमलेल्या माझ्या प्रतिष्ठित बौद्ध उपासक उपासिका. बुद्ध महार होते हे पहिलं डोक्यातून काढून टाका. आमच्या लोकांचा असा गैरसमज आहे, बुद्ध महार होते, बुद्ध महार नव्हते. बुद्ध राजा होते, बुद्ध शाक्य होते, बुद्ध क्षत्रिय होते. शाक्य म्हणजे शेती करणारा त्या समूहामधले बुद्ध होते. पण बुद्धाच्या बद्दल इथल्या सर्व बहुजन समाजामध्ये जाणीवपूर्व इथल्या धर्ममार्तंडांनी, विशेषकर ब्राह्मणांनी बुद्ध महार होते म्हणून तुमच्या माझ्यापासनं या चांगल्या विचारांना, या चांगल्या राजाला तोडण्याचं काम या देशामध्ये केलं गेलं. काल परवाच या बुद्धाची जयंती आपण साजरी केली. जयंती साजरी का करायची, जयंती कोणाची होते, जयंती कशासाठी साजरी करायची, आणि आज देशामध्ये जयंतीचं स्वरूप काय, जयंती कशासाठी साजरी करायची. अरे ज्या समाजात नेतृत्व नाही त्या समाजात नेतृत्व घडवायची जयंती आहे. ज्या समाजाला दिशा नाही त्या समाजाला दिशा देण्यासाठी जयंती आहे. ज्या समाजाला विचार नाही त्या समाजाला विचार देण्यासाठी जयंती आहे. ज्या समाजाला विचाराचं बूड नाही त्या समाजाला विचाराचं बूड देण्यासाठी जयंती आहे. जयंत्या कोणाच्या होतात, या देशातल्या राष्ट्रपुरुषाच्या होतात. तुमच्या, माझ्या, आजोबाच्या, पंजोबाच्या, कापर पंजोबाच्या, त्याच्या बापाच्या फक्त पुण्यतिथ्या होतात. जयंत्या या देशातल्या राष्ट्रपुरुषाच्या होतात. ज्या महापुरुषांना स्वतःच्या बायकोकडं, लेकरांकडं, आईवडिलांकडं लक्ष दिलं नाही त्याच महापुरुषांच्या फक्त जयंत्या होतात.
आज देशामध्ये जयंतीचं स्वरूप काय? छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हटल्याने मराठा बांधवांनी काढायची, महात्मा फुले जयंती म्हटल्याने बाणी बांधवांनी काढायची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हटल्याने आमच्या बुद्धिस्ट बांधवांनी काढायची, अण्णाभाऊ साठे जयंती म्हटल्याने मातंग बांधवांनी काढायची. का झालं असं? बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापर्यंत या सर्व महापुरुषांनी भारतीय वैदिक धर्मव्यवस्था मोडीत काढली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि समानता या 5 गोष्टी सांगण्याचं काम केलं. ज्या महापुरुषांनी वर्णव्यवस्था मोडली, ज्या महापुरुषांनी जाती व्यवस्था मोडली, त्याच महापुरुषांना आम्ही जातीमध्ये बंद करायला लागलो. इथेच आमचा पराभव होतोय. बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी एक संदेश दिला होता, अतदीप भव. अतदीप भव म्हणजे काय? ज्ञानी व्हा, सक्षम व्हा, स्वयंप्रकाशित व्हा. 2500 वर्षानंतर देखील कळालं नाही. जर आम्हाला कळालं असतं, जर आम्ही ज्ञानी असतो, जर आम्ही सक्षम असतो, जर आम्ही स्वयंप्रकाशित असतो, तर आमच्याकडे कुणी आलं नसतं. हळद लावा, कुंकू लावा असं आम्हाला कुणी सांगितलं नसतं. का? बुद्ध आम्हाला समजले नाही. आता बुद्ध आमच्या देशामध्ये जन्माला आले. बुद्धाची ओळख भारतातच काय? एकदा विनोबा भावे परदेशात गेले. ते भारतामधले महान कवी आहेत. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या भारत देशाची ओळख काय सांगणार? तेव्हा विनोबा भावे असे म्हणाले, माझ्या भारत देशाची ओळख बुद्धाचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं कर्तृत्व ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. जग बुद्धाला काय म्हणतं, जग भारताला काय म्हणतं, जग आमच्याकडे पाहताना एका वेगळ्या अँगलनं पाहतं. ते म्हणजे द वर्ल्ड ऑफ टीचर. जर जगाचा शिक्षक कोणी असेल तर ते तथागत गौतम बुद्ध आहेत. तथागत गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्माविषयी म्हणतात, धर्मांसाठी माणूस नव्हतो, माणसांसाठी धर्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यात 3 गुरु मानले. ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाविषयी म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एकदा जोशी मॅडम वर्गात येतात. मुलं लहान असतात. मॅडम म्हणतात, हे पहा मुलांनो, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. विज्ञानचे सर येतात, म्हणतात, कोणतीही निर्जीव वस्तू बाह्य बल लावल्याशिवाय हलत नाही. मुलांनी विश्वास कशावरती ठेवायचा? कुलकर्णी सरवर ठेवायचा की जोशी मॅडमवर ठेवायचा? कन्फ्यूज करणारं शिक्षण आम्हाला दिलं जातं. ही आजची शिक्षण व्यवस्था आहे. भारताचे पंतप्रधान बाहेर देशात जातात तेव्हा त्यांचा बुद्धमूर्ती देऊन सन्मान केला जातो. भारतात परत आल्यानंतर भाषणामध्ये सांगतात, आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि दुसरीकडे भारताचे पंतप्रधान देवाचे मंदिर बांधण्यात व्यस्त असतात. या गोष्टीवर सर्व बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे. ही गोष्ट सर्व बांधवांनी लक्षात आणली पाहिजे. या गोष्टीवर विचाराचं चिंतन होणं गरजेचं आहे. प्रबोधनातील परिवर्तन या पद्धतीची भूमिका घेऊन तुम्ही कार्यक्रम करत आहात, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. गटवंशींनी हा मुद्दा सांगितला होता की कोणत्याही महापुरुषाकडे बघत असताना, ते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, या महापुरुषाकडे बघत असताना केवळ इतिहासातल्या पुस्तकातलं पान म्हणून पाहू नका, इतिहासातल्या पुस्तकातला धडा म्हणून पाहू नका. कारण आमचे तथागत गौतम बुद्ध, शिवाजीराजे, शाहूराजे, फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माणसं जगाच्या पाठीवरती विचार होणार, म्हणून त्यांना विचार म्हणून स्वीकारलं पाहिजे. ही माणसं पूजनीय नाहीत, ही माणसं वाचनीय आहेत. देवळात बसणाऱ्या देवांसारखी यांची अवस्था झाली नाही पाहिजे, हे मला तुम्हाला या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने सांगायचं आहे. ती जितकी पूजनीय आहेत त्यापेक्षाही ती वाचनीय जास्त आहेत. आणि म्हणून विचाराच्या स्वरूपात महापुरुषाचं चरित्र समोर येण्याच्या जाणवणीतून या कार्यक्रमासाठी तुमच्या नगरातल्या तरुणाचं कौतुक केलं पाहिजे. कारण कागदावर लिहिला गेलेला बाबासाहेबांचा इतिहास कदाचित फाटला गेला असेल, दगडावर कोरला गेलेला या महामानवाचा इतिहास कदाचित मिटला गेला असेल. आमच्या देशाचं सोडा, अमेरिकेसारख्या देशापर्यंत आणि जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोट्यावधी लोकांच्या काळजावर कोरला गेलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा इतिहास कोणी मिटवू शकत नाही. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यात 3 गुरु मानले. ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले.
समाजाला परिवर्तनाच्या दिशेने धाव घ्यायला लावण्याचं काम या मातीमध्ये पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरु मानले. या दोन महापुरुषांना माहित होतं, जर जाती व्यवस्थेचं चक्र जर असंच फिरत राहिलं, मनुवादी व्यवस्थेचं चक्र जर असंच फिरत राहिलं, तर दीनदलितांच्या कमरेचा झाडू, गावकुसाबाहेरचं जगणं आणि गळ्यातील मणकं हे तसंच राहिलं असतं. स्वतःचा जीव सुद्धा वेळप्रसंगी बहाल करण्याची क्षमता आणि ताकद सोबत घेऊन या महापुरुषांनी समाजात परिवर्तन घडवायचं काम या दोन महापुरुषांनी केलं. महात्मा ज्योतिराव फुले, आडनावानं फुले, त्यांच्याच लोकांनी त्यांच्याच वाटत काटे अंथरले, तरी सुद्धा समाजाच्या वाटेनं फुले आणण्याचं काम या महापुरुषानं केलं. सुरेश भट्टांनी सुद्धा लिहिलंय, भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना, आज ओथंबलेल्या अंतराची वंदना. कोण ते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख पिंजरे गेले कुठे. कोण ते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख पिंजरे गेले कुठे. या भराऱ्या आमच्या या पाखरांची वंदना, या भराऱ्या आमच्या या पाखरांची वंदना. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. मुंबईमधून BA ची पदवी, कोलंबिया विश्वविद्यालयातून MA आणि PhD ची पदवी, लंडन युनिव्हर्सिटीमधून MSc आणि DSc ची पदवी. ही जर पदव्याची मालिका जर आपण वाचली तर सहज आपल्याला वाटते ही कुण्या बऱ्या बापाची औलाद असेल. मुंबई, लंडन, अमेरिका ही कुण्या बऱ्या बापाची औलाद असेल. पण इतक्या विद्याविदूषित आणि परदेशातल्या उच्च विद्यालयातल्या पदव्या घेणाऱ्या ही कुण्या बऱ्या बापाची औलाद नाही, तर तहानेनं तहानलेले आणि भुकेनं व्याकुळ झालेले तुमचे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कोलंबिया विश्वविद्यालयाच्या 300 वर्षाच्या इतिहासातलं सगळ्यात विद्वान नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया विश्वविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यावर अक्षरे लिहिलेली आहेत, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे जगाच्या ज्ञानाचं प्रतीक जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ज्या बाबासाहेबांना भुकेसाठी तडफडावं लागलं, ज्या बाबासाहेबांना तहानेसाठी व्याकुळ व्हावं लागलं, त्याच बाबासाहेबांनी जगाच्या ज्ञानतीर्थाचं सगळ्यात मोठं प्रतीक होण्याचं काम तुम्हाला आणि मला इथं करून दाखवलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र समजून घेताना त्यांनी ज्या परिस्थितीत काम केलंय ती परिस्थिती तुम्हाला आणि मला समजून घ्यावी लागणार आहे. नांदेडमधील सहयोगनगर येथे थायलंड येथील मूर्तीची स्थापना होत आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अशाच प्रकारचे बुद्धांचे विचार व बुद्ध मूर्तीचे अनावरण 20 रुपयाच्या ह्या चिप्सच्या पॅकेटमध्ये जास्त करून